Hello friends, welcome back to my channel Love to Nursing. Today we learn about environmental emergencies. तर environment मध्ये कोणकोणत्या emergencies असतात ते आज आपण पाहणार आहे. तर environmental emergencies are sudden event that pose a serious threat to human health and the environment. They can be caused by natural disaster, human activities or combination of both. तर एन्व्हायरमेंटल एमर्जन्सीज म्हणजे काय की एक सडन इव्हेंट आहे ज्याच्यामध्ये ह्युमन हेल्थ किंवा एन्व्हायरमेंटला हानी पोहोचू शकते. ते कशामुळं नॅचरल डिझास्टर असू शकतात म्हणजे भूकंप, सुनामी, जे काय नॅचरली होतं ते असू शकते किंवा ह्युमन ऍक्टिव्हिटीजनं म्हणजे जर झाड कापतायत तर ऑक्सिजन कमी होईल. ओके, किंवा ह्या दोघांचं कॉम्बिनेशन सुद्धा एन्व्हायरमेंटल एमर्जन्सीज होऊ शकतात. क्लिअर? ओके. कॉजेस ऑफ एन्व्हायरमेंटल एमर्जन्सीज. तर कोणकोणती कारण आहेत एन्व्हायरमेंटल एमर्जन्सीजचे? फर्स्ट आहे नॅचरल डिझास्टर, सेकंड ह्युमन ऍक्टिव्हिटीज, थर्ड क्लायमेट चेंजेस अँड फोर्थ पॉप्युलेशन ग्रोथ. नॅचरल डिझास्टर म्हणजे काय? जसं मी सांगितलं, भूकंप किंवा ज्वालामुखी, पूर, ओके, दुष्काळ, वाईल्ड फायर्स किंवा हरकेन्स दॅट इज चक्रीवादळ. ओके, तर हे सिग्निफिकंट कॉजेस आहेत एन्व्हायरमेंटल एमर्जन्सीजचे, जे काय करतात इकोसिस्टीमला डिस्टर्ब करतात, प्लस ह्युमन पॉप्युलेशनवर सुद्धा याचा परिणाम होतो. म्हणजे काय, जर ड्रॉट झाला किंवा फ्लड जर आले, पूर किंवा दुष्काळ पडला तर माणसं मरणार आहेत ना, त्यामुळे लोकसंख्या सुद्धा कमी होते. दिस इज वन ऑफ द कॉज ऑफ एन्व्हायरमेंटल एमर्जन्सीज. सेकंड, ह्युमन ऍक्टिव्हिटीज. इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट असतील, पोल्युशन असेल, केमिकल स्पिल्स असतील, डिफॉरेस्टेशन असेल किंवा क्लायमेट चेंजेस, हे काय करतात? ह्युमन इंड्युस्ड कॉजेस लिडिंग टू एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन अँड पोस्टिंग रिस्क टू ह्युमन हेल्थ. कसं असतं, ह्युमन ऍक्टिव्हिटीज म्हणजे इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट. समजा इंडस्ट्रीमध्ये काही ऍक्सिडेंट्स झाले किंवा केमिकल स्पिल झालं, पोल्युशन झालं, डिफॉरेस्टेशन, क्लायमेट चेंजेस झाले, म्हणजे असे वेगवेगळे ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहेत की माणूस असं काहीतरी करतो की एन्व्हायरमेंटला प्रॉब्लेम होतो. ओके, धूर सोडणे कारखान्यातला विदाउट ट्रीटिंग, ओके, तर त्याच्यामुळे सुद्धा हेल्थवर प्रॉब्लेम होतोय आणि हे पण एक एन्व्हायरमेंटल एमर्जन्सीचं कॉज आहे. क्लायमेट चेंज, नॅचरल डिझास्टरमुळे किंवा कसं होतंय, नॅचरल डिझास्टरमुळे काय होतं, फ्रिक्वेन्सी आणि सिव्हिरिटी वाढते क्लायमेट मधले, त्यामुळे क्लायमेट चेंज होतं आणि त्याने काय होतं की मोर फ्रिक्वेंट आणि एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल एमर्जन्सीज येऊ शकतात. पॉप्युलेशन ग्रोथ, increased population density and urbanization can exacerbate the impact of environmental emergencies, straining resources and leading to great vulnerability. तर पॉप्युलेशन डेन्सिटी वाढल्यामुळे काय होतं की एक्झर्बेट होतं, त्यामुळे एन्व्हायरमेंटल एमर्जन्सीजवर इम्पॅक्ट होऊ शकतो. रिसोर्सेस तुमचे स्ट्रेन होऊ शकतात, जेणेकरून काय होतं की व्हलनरॅबिलिटी जास्त वाढते. ओके, त्यामुळे पॉप्युलेशन ग्रोथ, क्लायमेट चेंज, ह्युमन ऍक्टिव्हिटीज अँड नॅचरल डिझास्टर हे 4 एन्व्हायरमेंटल एमर्जन्सीज आहेत. कॉजेस म्हणजे कारण. आता टाइप्स कोणकोणते आहेत? जसं मी सांगितलं की नॅचरल डिझास्टर, पोल्युशन इव्हेंट, इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट अँड डिसीज आउटब्रेक. फर्स्ट आहे नॅचरल डिझास्टर, म्हणजे जे काय तुमचं नैसर्गिक आपत्ती आहेत, अर्थक्वेक असेल, सुनामी असेल, हरिकेन्स असतील, फ्लड्स असतील, वाईल्ड फायर्स असतील, व्होल्कॅनो इरिप्शन्स असतील, तर हे काय आहेत, ह्युमन लाईफला त्यांच्या स्ट्रक्चरना पूर्ण बर्बाद करणार आहे. दॅट इज कॉल्ड नॅचरल डिझास्टर. पोल्युशन इव्हेंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, केमिकल स्पिल असेल, एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल किंवा ऑइल स्पिल्स जर असतील, तर ह्याच्यामुळे काय होते, पूर्ण ह्युमन हेल्थ बिघडते आणि इकोसिस्टीमवर पण प्रॉब्लेम येतो. इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट मग त्याच्यामध्ये येते तुमचं एक्सप्लोजन, फायर, केमिकल्स रिलीजेस कॅन लीड अ वाईड स्प्रेड एन्व्हायरमेंटल डॅमेज अँड हेल्थ रिस्क. इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट्स म्हणजे काय, विदाउट ट्रीटिंग केमिकल्स बाहेर सोडले जातात, मग ते पाण्यामध्ये असू दे किंवा हवेमध्ये. ओके, त्यामुळे त्या केमिकलचा प्रभाव आपल्यावर पडतो.
Then disease outbreak. Okay, sorry, disease outbreak. Environmental emergencies can create conditions that favor the spread of infectious disease and leading to outbreak that can overwhelm public health system. तर कसं होतं की एन्व्हायरमेंटल एमर्जन्सीज आहेत त्या अशा काही कंडिशन्स तयार होतात की जेणेकरून इन्फेक्शियस डिसीज पसरतात. त्यामुळे काय होते पब्लिक हेल्थ सिस्टीम ओव्हरवेल्म होते, कुणाला काही समजत नाही, सगळे डिसीज स्प्रेड होतात. दिस इज द टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंटल एमर्जन्सीज: नॅचरल, पॉल्युशन, इंडस्ट्रियल अँड डिसीज. ओके, नेक्स्ट आहे इम्पॅक्ट ऑफ एन्व्हायरमेंटल एमर्जन्सीज. काय इम्पॅक्ट होतो तो ह्युमन हेल्थवर होतो, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन मध्ये होतं, इकॉनॉमिक डिस्रप्शन. तर ह्युमन हेल्थवर कसा होतो तो, हजार्डस सबस्टन्सला तुम्ही एक्सपोज होता, क्लीन वॉटर तुम्हाला भेटत नाही, सॅनिटेशन भेटत नाही, त्यामुळे काय होतं सगळं डिस्टर्ब होतं. का होतं, कारण तुम्हाला इंजुरी होते, इलनेस होते, इव्हन डेथ सुद्धा फेस करावी लागते. एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन, पोल्युशन, हॅबिट लॉस, बायोडायव्हर्सिटी लॉस अँड क्लायमेट चेंजेस, हे सगळे जे आहेत ते एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन आहेत. त्यामुळे इकोसिस्टीम मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो आणि प्लॅनेट्सच्या हेल्थमध्ये सुद्धा. देन इकॉनॉमिक डिस्रप्शन म्हणजे तुमचं जे काही घर बांधलेलं असते तुम्ही ते इन्फ्रास्ट्रक्चर डॅमेज होते, तुमचा बिझनेस जातो, प्लस जे काही चेन आहे तुमची ती डिस्टर्ब होते. त्यामुळे काय होतं पूर्ण इकॉनॉमिक लॉस होतो आणि माणूस अनएम्प्लॉय होतो. ओके, दॅट इज इकॉनॉमिक डिस्रप्शन. क्लिअर. प्रिपेअर्डनेस अँड प्रिव्हेन्शन. रिस्क असेसमेंट, आयडेंटिफाय करायचं पोटेन्शियल एन्व्हायरमेंटल एमर्जन्सीज अँड असेस देअर लाईकलीहुड अँड इम्पॅक्ट. ओके, तर रिस्क असेसमेंट करायची म्हणजे हे होऊ शकतं किंवा हे होईल असं फक्त आयडेंटिफाय करायचं आणि त्याच्यावरती उपाय शोधून ठेवायचे. तेच सांगितले इमर्जन्सी प्लॅन. तुमच्याकडे प्लॅन ए प्लॅन बी तयारच पाहिजे. इमर्जन्सी प्लॅन. पब्लिक एज्युकेशन, तुम्ही पब्लिकला अवेअर केलं पाहिजे, सेफ्टी मेजर्स सांगितले पाहिजेत, प्रिपेअर्डनेस सांगितलं पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर असं पाहिजे ज्याच्यामध्ये फ्लड कंट्रोल सिस्टीम पाहिजे, अर्ली वॉर्निंग सिस्टीम हवी, प्लस जरी काय पडलं तर एमर्जन्सी शेल्टर्स तुमच्याकडे पाहिजे. देन मिटिगेशन मेजर्स, त्याच्यामध्ये काय होतं की कसं आपल्याला रिस्क ऑफ एन्व्हायरमेंटल एमर्जन्सीज कमी करता येईल ते आपण याच्यामध्ये बघतो. मग त्याच्यामध्ये पोल्युशन रिड्यूस करायचं, इकोसिस्टीम रिझर्व करायची, क्लायमेट चेंज जो होतोय तो अडॅप्ट करून घ्यायचा. क्लायमेट तरी तुम्ही थांबवू शकत नाही चेंज व्हायचं, त्यामुळे ते अडॅप्ट करून घ्यायचं. दिस इज फाय प्रिपेअर्डनेस अँड प्रिव्हेन्शन. रिस्क असेसमेंट, इमर्जन्सी प्लॅन्स, पब्लिक एज्युकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, मिटिगेशन मेजर. नेक्स्ट आहे हिट स्ट्रोक. हिट स्ट्रोक म्हणजे काय, त्याचे सिम्पटम्स काय की उष्माघात म्हणजे हिट स्ट्रोक. तर हाय ब्लड प्रेशर हा एक सिम्पटम आहे, प्लस कन्फ्युजन, डिझीनेस, रॅपिड हार्ट रेट, नॉझिया अँड हेडेक. प्रिव्हेन्शन कसं करणार की हायड्रेटेड राहायचं, लूज फिटिंग क्लॉथ्स घालायचे, स्ट्रेंथ अँड ऍक्टिव्हिटी बंद करायच्या, जो काय 6 शेड मध्ये तुम्ही राहायला शिकायचं. ट्रीटमेंट काय, कूल प्लेसवर बसा, एक्सेसिव्ह क्लोथिंग असेल तर रिमूव्ह करा आणि इमिजिएटली मेडिकल ट्रीटमेंट घ्यायचं. फ्रॉस्टबाईट म्हणजे काय, अतिशय थंडामध्ये गेल्यावर तुम्हाला काय व्हायला लागतं, सुंद होतात हात तुमचे, सेन्सलेस होतात, दॅट इज फ्रॉस्टबाईट. नमनेस, टिंगलिंग सेन्सेशन. टिंगलिंग सेन्सेशन म्हणजे मुंग्या आल्यासारखं होतंय, पेन व्हायला लागते आणि तिथला जो स्किन एरिया आहे तो व्हाईट अँड ग्रेश दिसायला लागतोय. प्लस फील कोल्ड, तुम्हाला असं थंड थंड वाटायला लागते. प्रिव्हेंट कसं करणार तुम्ही की वॉर्म क्लॉथ घ्यायच्यात, कव्हर करायचंय स्किनला. कोल्ड टेम्परेचर पासून वाचण्यासाठी आपल्याला ब्लँकेट वगैरे द्यायला पाहिजे आणि स्टे हायड्रेटेड. ट्रीटमेंट काय देणार, वॉर्म वॉटर द्या, रब किंवा मसाज करू नका, मेडिकल ट्रीटमेंट द्या. हे मोस्टली कोणामध्ये दिसून येते, जे डेअरीमध्ये काम करतात,
म्हणजे वारणा वगैरे, हे सगळं आत टेम्परेचर थंड असतं. ओके. तर ड्रॉनिंग. ड्रॉनिंग म्हणजे काय? की लॅक ऑफ ऑक्सिजन ड्यू माणूस काय होतं बुडतं. म्हणजेच काय? जेव्हा माणूस बुडतं तेव्हा काय होतं ऑक्सिजन त्याला घेता येत नाही. त्यामुळे लॅक ऑफ ऑक्सिजन ड्यू टू सबमर्शन इन वॉटर. ह्याचे सिम्पटम्स काय? कफ येतो तुम्हाला, विझिंग येतं, ब्रिदिंगला डिफिकल्टी येते, पेन होतं, कन्फ्युजन होतं आणि लॉस ऑफ कॉन्शियसनेस. प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन काय? लर्न टू स्विम. तुम्हाला पोहता आलं पाहिजे. चिल्ड्रनना सुपरवाइज करायचं जेव्हा ते वॉटरच्या साईडला असतील. लाईफ जॅकेट द्यायचे बोटिंग करताना किंवा स्विमिंगसाठी. आणि ऑलवेज बी अवेअरफुल ऑफ वॉटर करंट अँड कंडिशन्स. ट्रीटमेंटसाठी आपल्याला कॉल 911 इमिजिएटली, रिमूव्ह द विक्टिम फ्रॉम द वॉटर, चेक फॉर पल्स अँड ब्रीथ अँड परफॉर्म CPR जर गरजेचं असेल तर. हँगिंग. आता हँगिंगची केस तुम्हाला माहिती आहे. तर कॉज काय असतं की स्वतःला हार्म करून घ्यायचं कोणत्या तरी मेंटल इश्यूमुळं किंवा सबस्टन्स अब्यूज. तुम्ही अल्कोहोल घेतला असेल जास्ती प्रमाणात तरी सुद्धा तुम्ही हँग करून घेऊ शकता, किंवा एक्स्ट्रीम स्ट्रेस जर असेल तुम्हाला तरी. सिम्पटम. लॉस ऑफ कॉन्शियसनेस, तुमचं कॉन्शियस लेवल लॉस होते. सिजेशन ऑफ ब्रिदिंग स्टॉप होते. आणि सायन्स ऑफ इंजुरी टू द नेक अँड हेड, नेकला आणि हेडला इंजुरी दिसते. ओके. प्रिव्हेन्शन काय करणार आहे तुम्ही? इंडिव्हिज्युअलला सपोर्ट करणार, जो काही स्ट्रगल होतोय त्या सुसायडल थॉट्स मधनं ते प्रिव्हेंट करायचे त्याचे आणि त्याला प्रमोट करायचं. ट्रीटमेंट तुम्ही CPR द्यायचा. ओके. We must prioritize environmental protection, promote sustainability, and engage in collective action to address the challenge of environmental emergencies. कुठेही काही असं दिसलं तर तुम्ही डायरेक्ट कॉल करायचं जेणेकरून त्या व्यक्तीला आपल्याला त्यातून बाहेर काढता येईल. क्लिअर? I hope you understood this topic. Thank you so much guys for watching my video. Press the like button and share to your nursing friends. Bye. Keep in touch. Be healthy. माणूस काय होतं बुडतं. म्हणजेच काय? जेव्हा माणूस बुडतं तेव्हा काय होतं ऑक्सिजन त्याला घेता येत नाही. त्यामुळे लॅक ऑफ ऑक्सिजन ड्यू टू सबमर्शन इन वॉटर. ह्याचे सिम्पटम्स काय? कफ येतो तुम्हाला, विझिंग येतं, ब्रिदिंगला डिफिकल्टी येते, पेन होतं, कन्फ्युजन होतं आणि लॉस ऑफ कॉन्शियसनेस. प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन काय? लर्न टू स्विम. तुम्हाला पोहता आलं पाहिजे. चिल्ड्रनना सुपरवाइज करायचं जेव्हा ते वॉटरच्या साईडला असतील. लाईफ जॅकेट द्यायचे बोटिंग करताना किंवा स्विमिंगसाठी. आणि ऑलवेज बी अवेअरफुल ऑफ वॉटर करंट अँड कंडिशन्स. ट्रीटमेंटसाठी आपल्याला कॉल 911 इमिजिएटली, रिमूव्ह द विक्टिम फ्रॉम द वॉटर, चेक फॉर पल्स अँड ब्रीथ अँड परफॉर्म CPR जर गरजेचं असेल तर. हँगिंग. आता हँगिंगची केस तुम्हाला माहिती आहे. तर कॉज काय असतं की स्वतःला हार्म करून घ्यायचं कोणत्या तरी मेंटल इश्यूमुळं किंवा सबस्टन्स अब्यूज. तुम्ही अल्कोहोल घेतला असेल जास्ती प्रमाणात तरी सुद्धा तुम्ही हँग करून घेऊ शकता, किंवा एक्स्ट्रीम स्ट्रेस जर असेल तुम्हाला तरी. सिम्पटम. लॉस ऑफ कॉन्शियसनेस, तुमचं कॉन्शियस लेवल लॉस होते. सिजेशन ऑफ ब्रिदिंग स्टॉप होते. आणि सायन्स ऑफ इंजुरी टू द नेक अँड हेड, नेकला आणि हेडला इंजुरी दिसते. ओके. प्रिव्हेन्शन काय करणार आहे तुम्ही? इंडिव्हिज्युअलला सपोर्ट करणार, जो काही स्ट्रगल होतोय त्या सुसायडल थॉट्स मधनं ते प्रिव्हेंट करायचे त्याचे आणि त्याला प्रमोट करायचं. ट्रीटमेंट तुम्ही CPR द्यायचा. ओके. We must prioritize environmental protection, promote sustainability, and engage in collective action to address the challenge of environmental emergencies. कुठेही काही असं दिसलं तर तुम्ही डायरेक्ट कॉल करायचं जेणेकरून त्या व्यक्तीला आपल्याला त्यातून बाहेर काढता येईल. क्लिअर? I hope you understood this topic. Thank you so much guys for watching my video. Press the like button and share to your nursing friends. Bye. Keep in touch. Be healthy.